हाय, मी ज्योती. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत भोसरी सहल केंद्र इथं. तर भोसरीचं तड्याचं गार्डन म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती पण असेल. तर ह्या गार्डनमध्ये तुम्ही गेला आहात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर एक लाईक नक्की करा. तर चला मग आमच्या चिवला म्हणजे आमच्या सोनलला इथं फिरायला यायचं होतं. तर तिला मला आणायचं होतं आणि सोबत आले आहे भाभी आणि सानू पण. तर आमचा शिव आणि शौर्य उड्या मारायला सुरुवात त्यांची झाली आहे. तर इथने पक्षी होते म्हणून यांना हलावं वाटत नव्हतं. तर ही आहे आमची सानू, आमच्या शेजारची, जे आमच्या कायम नुसती मागे मागे असतात. दोघी मायले की लगेच रेडी होतात फिरायला. तर सानू करते आहे हाय करो हाय. आणि इथं मुलं इतकी रमली होती की यांना इथनं बाहेर पडू वाटतच नव्हतं. तर आमच्या सानूला आणि शिवला आणि शौर्यला खूप मज्जा वाटत होती. पण रात्री पाऊस पडल्यामुळे, थोडा पाऊस पडला होता, जास्त नव्हता पडला, पण थोडं पाऊस पडल्यामुळे खूप पाण्याचे तडे साचले होते जागोजागी. आणि खेळणे वगैरे भरपूर तुटले आहेत, जसे की झुले वगैरे एक तुटला आहे, एक आहे. काही स्लाईड ज्या असतात घसरकुंड्या त्यासुद्धा फुटलेल्या आहेत. म्हणून आमची शौर्य आणि शिवनी हे खेळायला हे साधन निवडलं आहे. तर इथचं हे खेळणं काय आहे याचं नाव मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. तर आमच्या शौर्यला हे खेळायला खूप आवडत होतं. वरती चढायचं, खाली उतरायचं, वरती चढायचं, खाली उतरायचं. त्याच्या मागे सानू पण प्रयत्न करते, पण जमणार नाही कारण हाईट खूप छोटी आहे. इथं आमचा शिव अडकला होता. तर ह्याला बाहेर वरती जायची हिंमत होत नव्हती, खाली उतरायची पण. तर याला आम्ही अशा पद्धतीने खाली घेतलं. तर त्याची मम्मी त्याला उतरवत होती आणि मला इतकं हसायला येत होतं की मला हसायला कंट्रोल नव्हतं होत अजिबात. आणि आमचा शौर्य कसा तरी बाहेर पडला. त्याच्यानंतर हे बघा, ही स्लाईड आमची सानू करते आहे. तिची मम्मी हात धरूनच करते कारण तिला भीती वाटते सोडल्यानंतर खाली पडाबिडायची. खूप छोटी ना ती, त्याच्यामुळे. तर इथं मुलांना खूप मज्जा आली. आणि गार्डन आहे चांगलं तसं, बट खेळणे वगैरे खूप तुटलेले आहेत. तेवढे काही खास खेळणे वगैरे नाही राहिले आता इथं, कारण खूप फेमस झाला आहे गार्डन. अगोदर स्टार्टिंगला सुरुवातीला खूप असं म्हणजे नवीनच खेळणे वगैरे होते सगळे. पण आता काही मोठे माणसंसुद्धा खेळतात त्याच्यावरती, झोके स्लाईडवरती. त्याच्यामुळे खूप फुटले आहे आणि वापर खूप कसाही करतात. कारण मोठ्यांनी जरी केला तरी पण, खेळलं तरी पण जरा व्यवस्थित नाही करायचं. किंवा लहान मुलांच्या खेळण्यांबरोबर नाही खेळलं तर चालेल ना, कारण लहानपणी आपण पण खूप खेळलं असेल किंवा नसेल तर आता बिचारी इच्छा पूर्ण करतात ते. तर आपण काही बोलू शकत नाही प्रत्येकाला. इथं झाले आमची शिवची आणि शौर्याची भांडणं चालू. तर हे कसं आहे, घरी पण तेच असतं आणि बाहेर पण तेच असतं, म्हणून यांच्यामध्ये कोणी जास्त लक्ष देतच नाही. तर शौर्य फेकली होती शिवची चप्पल. तर मी म्हटली आण, तर आणतच नव्हता. शौर्य रडायला लागला. तर इथं शौर्य बघा, आमचा शौर्य खूप आगाव आहे. आणि आमचा शिव पण काही कमी नाही. वयाने लहान असला तर काय झालं, पण मारामाराला एक नंबर आहे. तर हे बघा तलाव, खूप छान असा तलाव आहे हा. आणि याच्यामध्ये काही अशा मच्छी वगैरे येतात त्याच्यावरती खायला टाकल्यावरती. तुम्ही पुढे जाऊ नका. तर इथं आल्यानंतर खूप गार असा वारा येत होता. खूप छान वाटत होतं पाण्याजवळ बसायला. खूप लोक बसली होती. आणि इथनं खायला टाकल्यानंतर मासे असे वर येत होते. खूप मोठे झालेत मासे पण खाऊन तिथं, म्हणजे खूप लोक येतात आता आणि खायला वगैरे टाकतात, तर खूप मोठे झालेत. तर इथं लोक खूप बसले होते. पण मला पाण्याचा खूप वास येत होता इथं वैसचा, कारण एका ठिकाणी साचलेलं पाणी आहे, त्याच्यामुळे वास येणारच. आणि आता आम्ही निघालो घरी जायला, कारण खूप फिरून झालं, खूप छान गार्डनमध्ये फिरून झालं. पोरांना खूप मज्जा वाटली. रिक्षा पण आली आहे आता बाहेर. आता काहीतरी खायचं आणि आपल्या घरी जायचं, कारण इथून खूप लांब जायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर बघा, इथं मुलांचं इथनं जायची इच्छाच होत नव्हती आणि तरी पण आता जावं तर लागेलच. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टाटा.